निवासी गाव अंबरजे येथे तुम्हा सर्वांची सुपरिचित असेल श्री पांडुरंग काशीनाथ कडव व रमेश काशीनाथ कडव यांचे वडील काशीनाथ महादेव कडव हे इहलोक सोडून परलोकवासी झालेले आहेत. जाऊन त्यांना 10 दिवस झाले आहेत आणि आज त्यांचा दशक्रिय विधीचा जलदान कार्यक्रम संपन्न झालेला आहे गंगा गोरजेश्वर येथे. आणि त्यानंतर पुन्हा त्यांचे जे मोठे सुपुत्र आहे ते नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जाऊन उर्वरित कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानिमित्त आज एक मद पामराची अल्पशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणपूर रहिवासी शांतीचे सागर नाथराया यांचा हा 5 चरणाचा मनुष्य देहाचं महत्व सांगणारा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून नाथराया अखिल जनतेला मनुष्य देहाची बहुमोलता अगदी स्पष्ट शब्दात वर्णन करून सांगताय. 184 योनी फिरता 184 योनी फिरता अवचिता लाभ आला हाता. उत्तम पावला नरदेह उत्तम पावला नरदेह त्याचे सार काही पाहि. नको श्रमू विषय कामा नको श्रमू विषय कामा तरी भजे रामा. नको श्रमू विषय कामा काहीतरी भजे रामा. जन्म मरणाच्या खेपा जन्म मरणाच्या खेपा निवारी निवारी रे बापा. उत्तम पावला नरदेह उत्तम पावला नरदेह काही पाहे. एका जनार्दनी बुध सोपे एका जनार्दनी बुध सोपे राम नाम सदा जपे. उत्तम पावला नरदेह उत्तम पावला नरदेह त्याचे सार काही पाहे. पांडुरंग करो प्रथम Thank you.
प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन राम नारायण कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देखे. जनतेतील जनार्दन आणि नामदेव महाराजांना विसोबा खेत्राला शरण गेल्यानंतर कळला. साधारणतः अर्ध आयुष्य गेलं नामदेव महाराजांचं पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये, बरं का. पण आमच्या मुक्ताई सांगतात की ऊसाच्या शेजारी एरंड वाढला तैसा नाम्या झाला देवा संगे. तेव्हा कळलं नामदेव महाराजांना की ऊसाला जे पाणी दिलं जात आहे, ऊसाची कांडी आणि एरंडाची कांडी दोन्ही सारखीच असतात. म्हणजे तोडल्यानंतर फक्त ते ऊस म्हणजे एरंडाचं पान वेगळं असतंय, पण जर ती कांडी तोडली आणि जर एकत्र बांधली तर सांगता येणार नाही की ही कांडी एरंडाची आहे म्हणून. पण ती जर चरक्यामध्ये घातली चरक्यात तर तिच्यातून निघणारा जो रस आहे तो गोड लागणार नाही. बरं, पाणी दोघांना सारखंच होतं, पाटाचं पाणी तर सारखंच होतं, पण एरंडाची चवी वेगळी, ऊसाची चवी वेगळी. आणि म्हणून आमच्या मुक्ताईनं म्हणजे इतका ठोक धडा शिकवला नामदेव महाराजांना की ऊसाच्या शेजारी एरंड वाढला. म्हणजे आमच्या मुक्ताईने नामदेव महाराजांना एरंडाची उपमा दिली. ऊस म्हणजे भगवान पांडुरंगराय. पांडुरंगरायाच्या शेजारी नामदेव महाराज लहानाचे मोठे झाले. नुसते मोठे नाही झाले तर जगत मान्य संत झाले. जगत मान्य संत झाले. पण फक्त त्यांच्याविषयी अनुभवजन्य ज्ञान जेव्हा कुणाला कळलं, मुक्ताईला कळलं की हा कसा आहे, एरंडासारखा आहे, बरं का. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, ते देवाकडे गेले. देवांना त्यांनी प्रश्न विचारला की देवा, म्हणे मी त्या 14 संतांच्या संगतीमध्ये गेलो होतो. त्यावेळेला एकूण 14 संत होते आणि त्यांच्या ज्या मिटिंगी चालायच्या, जो परमार्थ त्यांचा जो होता
आध्यात्मिक क्षेत्रातील, तर तो कुणाला माहीतच नव्हता. ते कुठेतरी एकत्र यायचे, परमार्थ करायचे आणि त्या परमार्थामध्ये त्या संघटित संतांच्या संगतीमध्ये पांडुरंगाने नामदेवरायांना पाठवलं होतं. का? पांडुरंगरायाने हे माहित होतं की नामदेवरायांना देव माझा, मी देवाचा, हा जो अहंकार झालेला आहे तो अहंकार कुठेतरी जिरवला पाहिजे. आणि तो अहंकार जिरवण्यासाठी पांडुरंगाने नामदेवरायांना या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये पाठवलं. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना कळलं की परमार्थ ज्याला म्हणतात तो काहीतरी वेगळा आहे. आणि म्हणून जेव्हा पुन्हा ते पंढरपुरात पांडुरंगरायांकडे गेले आणि जेव्हा पांडुरंगरायांना सांगितलं की देवा तिथे मी वेगळाच परमार्थ पाहिला, मला काही कळलंच नाही, मी तिथून पळून आलो. पण त्या 6 वर्षाच्या मुक्ताईने मात्र मला फटकारलं की उसाच्या शेजारी एरंडवाडला हे कसं काय तेव्हा? हो म्हणे, तुला हे कळवून घ्यायचं असेल, तुला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर औंढ्या नागनाथाला जा. तिथे कोण आहेत? विसोबा खेचरे. विसोबा खेचरांना नामदेव महाराज शरण गेले. अगदी आपण थोडक्यात पाहूया. आणि विसोबा खेचरांना शरण गेल्यानंतर जेव्हा नामदेव महाराज तिथे अनुग्रह घेऊन पुन्हा पंढरपुरात आले आणि पंढरपुरात आल्यानंतर 2 प्रसंग इतके सुंदर त्यांच्या जीवनामध्ये आले. पहिला प्रसंग आहे, नामदेव महाराज चपात्या लाटत होत्या. अगदी एवढी चवड झाली 20-25 चपात्यांची. आणि पांडुरंगराया कुत्र्याच्या वेशात त्या ठिकाणी आले. श्वानाचं रूप घेतलं पांडुरंगरायाने आणि एकदाच ती तेवढी 20, कमीत कमी 20 चपात्या उचलल्यानंतर ते पळत सुटलं श्वान. आणि पळत सुटल्यानंतर, कारण त्याला कुत्र म्हणता येणार नाही, कारण श्वान आणि कुत्र याच्यात फरक आहे बरं का. कुत्र जे वसवस करतंय, जे भुंकतंय ते कुत्र, श्वान कधी भुंकत नाही. श्वान कधी भुंकत नाहीये. आणि म्हणून ते पांडुरंगाने श्वानाचं रूप घेतलं होतं, कुत्र्याचं नव्हतं. आणि पांडुरंगराया इतके खालच्या थराला आले नाहीत की जे कुत्रा झाले. कुत्रा नाही झाले, श्वान झाले. आणि त्याच्या पाठीमागे नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळत सुटले. देवा थांबा, काय म्हणतात? अरे श्वान, श्वान थांब, श्वान थांब. त्या श्वानामध्ये पांडुरंग पाहिलं. नामदेव महाराजांनी तुपाची वाटी त्यांच्या पाठीमागे धावत सुटले. देवा थांबा, देवा थांबा, तुम्हाला काय होईल? त्या कोरड्या रोट्या खाताना तुम्हाला घास लागेल देवा. मग देवाने आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं. नामदेवा कसं ओळखलंस? नामदेवा तुम्हाला कसं ओळखलंस? मग नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे खेचर पाये, नामदेव महाराज देवाना सांगतात, देवा नामा म्हणे खेचर पायी. तुम्ही सांगितलं ना, मी खेचर विसोबाना शरण गेलो आणि त्याच्यामुळे मला आता जनतेत किंवा जगामध्ये तो ओतप्रोत भरलेला भगवंत आहे, त्याची मला आता पूर्णतः ओळख झालेली आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा देवाने नामदेव महाराजांची परीक्षा घेतली. वाळवंटामध्ये आणि चंद्रभागेच्या किनाऱ्यावर नामदेव महाराज दररोज स्नान करायला जायचे. देवाने रुक्मिणीला सांगितलं, आज आपल्याला नामदेव महाराजांची परीक्षा घ्यायची आहे. आणि म्हणून तिला सांगितलं, तू कैकाडीन हो. आणि हे झाले कैकाडी. त्यांच्या बरोबर एक कुत्र होतं, एक कोंबडं होतं, मांजर आणि गाढव, अशी 4 प्राणी त्यांच्या बरोबर होते. आणि एक मोठी तवळी, तवळी म्हणजे थोडक्यात ती कढई म्हणूया आपण तिला, ती कढई होती.
तीन दगड एकत्र आणले, मोठा चुळा बनवला, त्याच्यावरती कढई ठेवली आणि कढई ठेवल्यानंतर नामदेव महाराज तिथे स्नानाला आले होते आणि ते पाहत होते की हे दोन कैकाडी या ठिकाणी आहेत, पण नेमकं काय करतात पाहूया. ते नवलाने पाहत होते. तर तिने तो झाल पेटवला, त्याच्यात पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यामध्ये ती कोंबडी टाकली, पिसासहित टाकली आणि पिसासहित कोंबडी टाकल्यानंतर पुन्हा ती पांडुरंगाला म्हणजे त्या कैकाड्याला सांगते, तवली तो काटके डाली, मुर्गी तो काटके डाली मगर तवली भरती नहीं. ऐसा है क्या? अच्छा ठीक है, तो मांजर काटके डालो. मग ती मांजर त्याच्यात कापून टाकली तिने, बरं का. तरी ती तवली काही भरत नाही. मग पुन्हा सांगते ती पांडुरंगाला म्हणजे त्या कैकाड्याला, अभी मांजर भी मनी भी काट के डाले मगर तवली भरती नाही, तो कुत्रा काट के डालो. तो कुत्रा त्याच्यात कापून टाकला, तरी तवली भरत नाही. ही माव होती, माया होती भगवंताची. आणि म्हणून पुन्हा ती सांगते, क्या करे, अभी तो मुर्गी डाली, मांजर डाली, कुत्ता डाला, तो भी तवली भरती नहीं. ऐसा है क्या? तो गद्दा डालो. काय सांगितलं? गद्दा डालो. ती गाढव कापून टाकलं तरी तवली भरत नाही. आणि नामदेव महाराज मात्र कौतुकाने पाहत होते. पुन्हा ती सांगते, अभी क्या करे, तो मुर्गी डाली, मांजर डाली, कुत्ता डाला, गद्दा डाला, तो भी तवली भरती नहीं, अरे उसको काटो. काय सांगितलं? वो तो भरता नहीं, तो उसको काटो. जे नामदेव महाराज बाजूला उभे राहून पाहत होते त्याने तेवढंच ऐकलं. त्यांचा तांब्या तिथेच राहिला, त्यांचं धोतर तिथेच राहिलं. ओल्या वस्त्राने म्हणजे जे एक वस्त्री होते ना आंघोळ करताना, त्या ओल्या वस्त्राने पळत सुटले आणि धापा टाकीत टाकीत पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि देवाला शरण गेले. देवा म्हणे, काय माणसं जन्माला आलेले त्या जगामध्ये, अशी माणसं आहेत बरं का. अशी माणसं, एवढी क्रूर हत्या करणारी माणसं या जगामध्ये आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं, वाचलो देवा वाचलो. काय म्हणे, तिथे एक मी नवल पाहिलं, दोन उभयता होती, कैकाडी नव्हती, मोठा तवळा त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्याने कोंबडी डालली, मांजर डालली, कुत्रा डालला, गाढव, आणि मग म्हटलं उसको डालो. मी पळत आलो. महाराज देवाला सांगतात, देवा वाचलो मी, माझं काही भाग्य होतं म्हणून मी वाचलो. तेव्हा देवाने सांगितलं, अरे नामदेवा, तुला अद्याप खरं काही कळलंच नाही. अरे आम्हीच होतो तो माया, अतिशक्ती माया रुक्मिणी माता आणि मी जगत चालक शक्ती पांडुरंग राया. आम्ही दोघे कैकाडी आणि कैकाडीचा वेश घेऊन त्या ठिकाणी होतो. म्हणजे असं कसं म्हणे, हे पण म्हणे तुझा लोटा आणि हे धोतर. तेव्हा नामदेव रायांना कळलं की सत्य काय आहे. सत्य साथ खरे नाम विठोबाचे बरे आणि म्हणून नामदेव रायांना जेव्हा जनतेतील भगवंत, जगामध्ये सर्वत्र ओतप्रोत भरलेला भगवंत आहे याची ओळख झाली आणि त्याची ओळख झाल्यामुळं आपल्याला सुद्धा हे सत्य पाहायचंय. आजची अवस्था फार कठीण आहे. जिकडे तिकडे वृद्धाश्रमांचे निर्मिती होऊन राहिलेली आहे आणि म्हातारी झालेली माणसं चला का कुणालाही आवडत नाही. जसा पूर्वीचा काळ होता, फार जनावरं होती, बैल म्हातारा झाला, गाय म्हातारी झाली की प्रत्येक गावामध्ये एक एक घर होतं कसाबाचं, आणि मग तो बैल खरेदी करायचा आणि नेऊन कसाबाला विकायचा. आज बैल गेली, गाय गेली, आजची अवस्था कठीण आहे. म्हाताऱ्या आई बापाला कोणी सांभाळायला तयार नाही. आज दुपारी तर इतका सुंदर कार्यक्रम लागला होता रेडिओला, इतका सुंदर कार्यक्रम लागला होता की तो मुलगा बाहेर गेला होता, म्हणजे कुठेतरी अमेरिकेला वगैरे गेला असेल, आणि कर्मधर्म संयोगाने त्याची तिथली नोकरी सुटली आणि तो भारतामध्ये आला. भारतात आल्यानंतर त्याला लवकर नोकरीच मिळत नाही. बाहेरची माणसं, बाहेर नोकरी करणारी माणसं पुन्हा इंडियामध्ये आली तर लवकर नोकरी मिळत नाही. म्हणजे त्या भारतातील जी विचार प्रणाली आहे ती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि आम्ही जेव्हा पैसे कमवायला बाहेर जातो तेव्हा समाजाला असं वाटते की हा फारच विद्वान आहे. विद्वान माणसं बाहेर जात नाहीत.
विद्वानाची इंडियामध्ये कदर केली जाते. जो विद्वान आहे ना, जो बुद्धिवान आहे, त्याची इंडियात कदर केली जाते. जो विद्वान नाही, ज्याची टक्केवारी कमी आहे, जो कमी मेरिटने येतो, त्याच्यासाठी बाहेर सवलत आहे. म्हणजे खर्चही कमी येतो आणि त्याला तिथे मेरिटची सुद्धा काही एवढी टक्केवारी लागत नाही. पण आम्हाला वाटतं तो बाहेर म्हणजे MBBS करायला तो बाहेर गेलाय म्हणजे भारत विद्वान असेल. तो भारत विद्वान नाही, तो बुद्धी त्याची कमी आहे म्हणून तो बाहेर गेला. बरं का, हे लक्षात ठेवा. आणि तिकडनं आल्यानंतर पुन्हा इथे इंडियात त्याला ती पासिंग प्राप्त होण्यासाठी, तो व्यवसाय करण्यासाठी पुन्हा इथे एक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा तो पास झाला नाही तर त्याला इथे डॉक्टर ही व्यवसाय करण्याची मुभा मिळत नाही. असं आहे. म्हणजे इंडियाचं तत्वज्ञान जे आहे ते इतकं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे हे मला सांगायचंय. तो बाहेरून या ठिकाणी आला आणि बाहेरून आल्यानंतर तो आईला मारायचा, बापाला मारायचा. मग त्याने तक्रार केली, पोलिसात तक्रार केली. महाराज, आईच्या मानेवर त्याने सुरी ठेवली होती. जो बाहेर गेला होता ना शिकाय म्हणजे नोकरीसाठी, थोडक्यात इतकं सुंदर. म्हणजे मग ती बरंच ते राजकारण वगैरे झालं. मला फक्त एवढंच सांगायचंय की आज या ठिकाणी आपण ज्या कार्यानिमित्त जमलेलो आहोत ते आमचे काशीनाथ महादू कडव. त्यांचं वय होतं साधारणतः 93 वर्ष. त्यांच्या मोठ्या मुलाने सांगितलं 1932 सालचा त्यांचा जन्म आहे. म्हणजे मला वाटतंय त्यांना ब्रिटिश आमदानी काय आहे. ब्रिटिश काळामध्ये काठीला सोनं बांधून फिरायची महाराज. ब्रिटिश काळ त्याला म्हणतात की काठीला सोनं बांधून फिरायचे. म्हणजे थोडक्यात चोरी होत, चोऱ्या माऱ्या तेव्हा अजिबातच नव्हत्या. असे आता गळ्यात दागिना घालायची भीती झाली की पर्स मध्ये तो आता तो दागिना ठेवला आणि ती पर्स पण चोरी केली. ती पर्स पण काय झाली. आता चोरांना सुद्धा माहित आहे गळ्याच्या आधी दागिना नाही, त्या आधी दागिना कुठे, पर्स मध्ये. जिथे त्यांना कार्यक्रमाला जायचंय त्या मांडवात ती बाई पोचली की पर्स खोलते आणि दागिना गळ्यात घालते. आणि मांडवाच्या बाहेर पडायची वेळ आली की पुन्हा ती गळ्यातून काढते आणि पर्स मध्ये ठेवते. आता चोर तर सामान्य फार अवस्था कठीण आहे मला. पण मला फक्त एवढंच सांगायचंय की जनी जनार्दन संत बोलती वचन, जनतेतील भगवंत आणि त्याचा शोध ज्या दिवशी आम्हाला लागेल त्या दिवशी चोऱ्या माऱ्या, बलात्कार, व्यभिचार कुठलीच गोष्ट अजिबात घडणार नाही. आणि मग आई वडिलांची सुद्धा कदर केली जाईल. कारण ज्या मुलाला जगातील भगवंत कळायला लागला म्हणजे त्याला आपल्या आईत सुद्धा भगवंत आहे, आपल्या बापात सुद्धा भगवंत आहे. तुकोबर इतके सुंदर सांगतात, माय बाप केवळ काशी क्षेत्राला जायचं नाही. इथं सगळी तीर्थयात्रा तुम्ही जगातील सगळे तीर्थ पाहू शकता. पण काशी क्षेत्राला ज्याचे आई वडील जिवंत नाहीत त्यांनी जायचं. आणि जायचंच असेल तर आई वडील घेऊन जायचं. काशीला जायचंय ना मग आई वडील बरोबर घेऊन जा काशीला. आणि आपला तो उदाहरण माहितच आहे श्रावणबाळाचं. कुठे चालला होता श्रावणबाळ? काशीला चालला होता ना श्रावणबाळ. मग कसा चालला होता? वृद्ध आई वडील, कावड महाराज, कावड केली होती 2 पारड्यात आई वडील बसून आणि कावड खांद्यावर घेऊन जो काशीला बहादर चालला होता त्याला म्हणतात मुलगा, त्याला म्हणतात पुत्र. असं मी कौतुकाने सांगतो की अशी एकमेव व्यक्ती आहे या गावामध्ये की गेली कित्येक वर्ष घरात बसूनच खात होती. आमचं एवढं वय झालं महाराज, एवढं ऊन खातो आम्ही. मी सुद्धा माझ्या मुलाला सांगतो की अरे बसून खायचे दिवस होते, या वयात सुद्धा आम्ही काम करतो.
आणि या व्यक्तीने त्यांची ती 2 मुलं जशी करती झाली, कमवती झाली, तेव्हापासून ही व्यक्ती घरात बसून आहे. तेव्हापासून त्यांचं दुसरं एक नाव आहे महाराज, सुकाबाबा. मी तर नेहमी सांगतो की खायला त्याच्यावर एक वेलांटी द्यायची, सुखा त्याच्यावर एक वेलांटी द्यायची की तो सुखी. म्हणजे इतकं सुख कुणी भोगलं नसतील. या व्यक्तीने आपल्या आयुष्यात एवढी सुख भोगली, तेवढी सुख कुणाच्याच वाट्याला आली नसतील. इतका सुखी माणूस होता. 93 त्याचं वय होतं आणि मुलं त्याची फार चांगले स्वभावाने, आणि बाप सांभाळला त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत गंगूबाई काशीनाथ कडव, त्या आत्मोन्नतीच्या साधक आहेत आणि त्यांचा सुद्धा एकंदरीत परमार्थाची जी वाटचाल आहे ती सुद्धा उत्तम आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. म्हणजे त्याचे पुढे जर आपण गेलो तर तुका म्हणे माय बाप आहे आणि अवघी देवाचीच स्वरूप आहे. म्हणजे आई वडील जे आपले आहेत ते देवाचंच स्वरूप आहेत. नवीन तर प्रत्यक्ष देवच आहेत, प्रत्यक्ष देवच आहेत. इथपर्यंत आपल्याला पोचण्यासाठी आपल्याला सुद्धा काही प्रयत्न करावे लागतील आणि योग्य प्रयत्न आपण केले किंवा आपल्या 42 कुळांचा उद्धार आपल्याला करायचा असेल तर आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर सगळ्यात महत्वाची जी प्रक्रिया आहे ज्याचा आज जलदान विधी या ठिकाणी झालेला आहे. तुकोबाराय सांगतात पिंड पदावरी पिंड पदावरी पदावरी दिला आपुलिया करी उजला वया लोवाटा खरा खोटा निवाडा. हे आपली जी हस्तक आहेत ना, हस्तक त्याला हस्तक म्हणतात बरं का. ही हस्तक जिवंतपणे आपल्या आपण उजलावायचे आहे, उजलावया लोवाटा बरं का. हे आता आपण रामकुंडात नेऊन टाकली ना त्या ठिकाणी तर 400 वर्षापर्यंत हे हाड खराब नाही होत महाराज. 400 वर्षापर्यंत माती सोन्याला सुद्धा खाईल, सोन्याचं वजन कमी होईल, पण हे जे हाड आहे ना हे हाड 450 वर्षापर्यंत तिला माती खात नाही. 15 दिवसामध्ये लोखंडाला माती खाते. एक रात्रीमध्ये आता जर पाहिले ना तुम्ही फक्त लाकूड तोडून आणायला ठेवा, सकाळी तुम्ही पाहिले ना तर वाळवी त्याच्यावर माती चढवते का. एका रात्री ती वाळवी त्या लाकडाला सुद्धा खाते. पण हे माणसाचं हाड आहे 450 वर्षापर्यंत जसंच्या तसं राहत आहे आणि ती रामकुंडामध्ये तशीच आहे. आपली हस्तक रामकुंडात तशीच आहेत की आपल्याला आपल्या हाताने उजलवायचे आहेत महाराज. आणि त्याच्यासाठी मनुष्य देह, मला हे सांगायचं आहे की मनुष्य देह जो आहे तो त्याच्यासाठी आहे. अन्यथा आपण विचार केला तर नाथमार्ग अभंगाच्या पहिल्या चरणात 184 योने फिरतो 184
अवचिता लाभ आला होता नाथ महाराज सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन नामदेव महाराज सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. मी नेहमी सांगत आहो की पूर्वी असे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नियम होता की एखादा विद्यार्थी 11 वेळा यशस्वीला बसला तेव्हा 11वीला यशस्वी होती. म्हणजे आता 10वीला आहे तेव्हा 11वी पास झाला की त्याला यशस्वी सर्टिफिकेट मिळायचं. पण एखादा जर अतिशय मठ्ठ विद्यार्थी असेल पण तो प्रयत्नशील असेल तर 11 वेळा तो बसला तर 11व्या वेळेला त्याला 5 जरी मार्क 100 पैकी मिळले तरी गव्हर्नमेंट त्याला काय करत होता, तो यशस्वी पास म्हणून त्याला सर्टिफिकेट देत होता आणि तो कुठेही नोकरी मिळव. लक्षात आलं का? म्हणजे हा एक नियम होता शैक्षणिक क्षेत्रातील. त्याचप्रमाणे परमार्थ क्षेत्रातील सुद्धा एक नियम आहे की 184 योनी फिरल्यानंतर माणसाचा जन्म मिळतोच मिळतो. तुम्ही किती पाप करा, किती पुण्य करा, पण 184 योनी तुम्ही फिरले, अगदी 84वा जन्म तुम्हाला तो आला की त्यावेळेला तुम्ही माणसाच्या जन्माला या. पण माणसाच्या जन्माला आपण जरी आलो बरं का, पण पुण्याचा मोठा गोटा आणि पापाचा हे सगळं भागवतामध्ये बरं का. म्हणजे आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो पण जन्माला आल्यानंतर त्याचं आचरण शुद्ध आहे, थोडा परमार्थ करतो, समाजामध्ये सुद्धा तो चांगल्या पद्धतीने त्याची वागणूक आहे. हे कशामुळं तर पुण्याचा मोठा गोटा पापाचा चारा चुरा दोन्ही समान झालं, पाप पुण्य समान समी तेव्हा जन्म येतो प्राणी. मनुष्य ते तसं प्राप्त होत नाही. पाप पुण्य जेव्हा समान होईल तेव्हा तर फार कठीण गोष्ट आहे. हे समान होणं फार कठीण आहे बरं का. थोडक्यात सांगू का, त्या 2 मांजरी होत्या. 2 मांजरी, त्यांना एक मोठा मासाचा गोळा भेटला, मोठा गोळा भेटला मासाचा. आणि मग त्या दोघींनी तो गोळा आणला आणि मग ते लागल्या गुरगुरायला एकमेकावर गुरगुरायला लागल्या. ही म्हणते मला जास्त पाहिजे आणि ती म्हणते मला जास्त पाहिजे. ते माकड झाडावर होतं, त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं. ते झालेलं म्हणजे कशासाठी भांडता, कशासाठी भांडता म्हणजे आमचं भांडण ईर्ष्यावरून चाललं. ही म्हणते मला जास्त पाहिजे आणि ती म्हणजे मला जास्त. ठीक आहे म्हणे, आपण तराजू आणूया, समान करूया. काय करूया आपण, समान करूया. त्याने तराजू आणली आणि तराजू आणली आणि जो मोठा मासाचा गोळा होता त्याला असा कापला. कापल्यानंतर इकडे टाकला इकडे टाकला. एक बाजूला मोठा गोळा होता ते बसलं खाली. खाली बसल्यावर त्यांनी त्यातला असा कापला की इकडचा खाली बसला असा कापला आणि त्यातला त्याने खाऊन घेतला. कापून जो बाजूला काढला तो त्या माकडाने खाल्ला. आता इकडची बाजू खाली बसली. इकडची खाली बसल्यानंतर पुन्हा त्याने काय केलं, तो इकडचा गोळा घेतला तो असा कापला की इकडचा खाली बसला. लक्षात का? मग त्याने तो काढलेला पुन्हा त्याने तो खाल्ला. म्हणजे असं करता करता साधारणतः आपण असं गृहीत धरूया की 1 किलोचा तो मासाचा गोळा होता तो 100 ग्रॅमवर आला. किती? 100 ग्रॅमवर आला. आणि 100 ग्रॅमवर आल्यानंतर मग दोघींच्या लक्षात आलं की हे सगळं कमी कमी होत चाललं. लक्षात का?
म्हणजे आपण अगदी जवळून विचार या गोष्टीचा आपल्याला करायचा आहे की 184 योनी फिरता 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 आता आपण कुठे आलेलो आहोत? मनुष्य देहाला आपण आलेलो आहोत. पण मनुष्य देहाला आल्यानंतर कबीर महाराज सुद्धा सांगतात, आया था किस काम को, सोया चादर तान, सूरज सांभाळेगा फिर निकल जाएगा तान. म्हणजे आपण झोपण्यासाठी आलेलो नाही. चादर तान मी चादर अगदी डोक्यापासून पायापर्यंत घेऊन झोपण्यासाठी हा मनुष्य देह नाही. हा मनुष्य देह म्हणून नाहीये, पाप पुण्य समान झालेला आहे आणि म्हणून हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आता आणखी आपण पुढे पाहूया. पापाचा मोठा गोटा आणि पुण्याचा चारा चुरा. आता सुद्धा तो कसा आहे? आता सुद्धा तो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे, पण जन्माला आल्यापासून त्याची करणी विपरीत आहे. त्याची करणी विपरीत आहे. समाजाला नको झालाय तो. असं का? तर मागचं प्रारब्ध जे घेऊन आलेले आहे त्या प्रारब्धामध्ये त्याचा पापाचा मोठा गोटा आहे आणि पुण्याचा चारा चुरा आहे. तो माणूस म्हणूनच जन्माला आलेला आहे. आमचे नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दभ जाणा उच्चवीण. काय सांगतात? पाहून या मनुष्यपणा म्हणजे माणसाचा तुला तू माणूस म्हणून जन्माला आलास, पण जर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जर तू ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतला नसेल तर तू कोण आहेस? लांडा गर्दभ जाणा उच्चवीण रूपाई. फक्त गाढवाला शेपूट आहे आणि 4 पाय आहेत, आम्हाला 2 पाय आहेत आणि शेपूट नाही. अन्यथा तो आणि आपण पशुभी समाना. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, 184 योनी फिरता अवचिता लाभ आला हाता. म्हणजे 184 योनी फिरत 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 अवचित आपल्याला तो लाभ म्हणजे मनुष्य देह हा एक महान असा लाभ आहे. किती महान आहे? कोटी कोटी सुवर्ण वेचिता. बरं का? किती? 1 कोटी सुवर्ण जरी आपण वेचले तरी एक क्षण सुद्धा मनुष्य देहाच्या आयुष्याचा प्राप्त होणार नाही. इतका हा मनुष्य देहाचा बहुमोलता आहे. एवढी या मनुष्य देहाची किंमत आहे. पण माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपली किंमत आपल्याला कळली नाही. आपली किंमत आपल्याला कळली नाही. बरं का? आणि ती कळवून घ्यायची आहे. कळवून घ्यायचे म्हणून ही कीर्तन, म्हणून प्रवचन, म्हणून भजन. कशासाठी? आपल्याला ते कळवून घ्यायचं आहे की मनुष्य देह किती श्रेष्ठ आहे. मनुष्य देह हा किती श्रेष्ठ आहे हे कळवून आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून नाथ महाराज इतकं सुंदर सांगतात की आलाशी पाहुणा नरदेही जाणा चुकवी बंधना पासून या. आलाशी पाहुणा नरदेही जाणा. हा पाहुणा कुणाला म्हणतो? आत्म्याला. बरं का? म्हणजे आत्मा जो आहे तो 184 योनी फिरता. हा देह नाही फिरत. हा देह जाग्यावरच आहे. हा देह जाग्यावर आहे. मग फिरतो कोण? आत्मा फिरतो. बरं, आत्मा असा आहे तो नित्य आहे. आत्मा नित्य आहे. तो या देहातून त्या देहात जरी गेला तरी त्याला हे कळत नाही. त्याला हा देह काय आणि तो देह काय, म्हणजे त्याच्यामध्ये कधी खंड नाहीये. नित्य आहे आत्मा. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की 184 योनी फिरता. म्हणजे आत्म्याला ते प्रबोधन करतात नाथ महाराज की 184 योनी फिरता 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 अवचिता लाभ आला होता. आता अवचित तुला लाभ झालेले. कुणाला? आत्म्याला लाभ झालेले. आत्म्याला नेमकं या देहाचं हा देह प्राप्त झालेले. आत्म्याला हा देह आत्म्याला प्राप्त झालेले. आलाशी पाहुणा नरदेही जाणा चुकवी बंधनापासून या. आता मात्र आपल्याला बंधन चुकवता येईल. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्याला तर मुक्त दशा प्राप्त करून घ्यायची असेल तर याच देही याच डोळा. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की
नामदेव महाराज सांगतात, एक एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा, नामा म्हणे तेव्हा नरदेह पुरा, तयाचा मातेरा केला मुळे. हे नामदेव महाराज सांगतात की मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला, मनुष्य देह मिळाला, पण त्याचा आम्ही काय केला, मातेरा केला. मातेरा म्हणजे मिळोबरा सुद्धा इतकं सुंदर सांगतात बरं का. येथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठविला. आहारे मूढा, मूढ शब्द वापरलेला आहे बरं का. तुका म्हणे मूढ लोक आणि करती लिहिली याचा शोक. का करतात तर त्यांना कळलं नाही म्हणून. आत्म्याची नित्य दशा न कळल्यामुळं आम्ही वरचं जे डबडं आहे ना, हे रूप आहे ना वरचं, त्याला रडतो आम्ही. आत्म्याचं नित्य स्वरूप आम्हाला कळलेलं नाही. आहारे मुळा भाग्य येईना, गेलाशी पतना त्याच्या पुढे ह्याची प्रवाही पडेल अशी काही उपयोग झाला नाही. मनुष्यदेह प्राप्त झाला पण पुन्हा त्याच प्रवाहाने तू वाहत चाललेला आहे. तिला म्हणे लागून याती केली माती आयुष्याची. आणि आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल, माती करायची नसेल तर फक्त फक्त संतांनाच आपल्याला शरण जायचंय. आणि संतांना शरण जाऊन आपल्याला या देहाचं सोनं करून घ्यायचंय. आणि म्हणून नाथ माझा अभंग दुसऱ्या चरणात. उत्तम पवाला उत्तम पावला नरदेह त्याचे सार काही. नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. कारण हा देह जो आहे तो कसा आहे, उत्तम आहे. उत्तम काय आहे तर त्याचं महत्वाचं कारण हे आहे की याच्यामध्ये जो आत्मा आहे तो उन्नत आत्मा आहे, मूढ नाही. मूढात्मा त्याला म्हणतात, त्याचं खाली तोंड. आणि जो ऊर्ध्व पाहतो त्याचं तोंड वर आहे त्याला उन्नत आत्मा म्हणतात. आणि म्हणून बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची बरं का. आणि संचिताची खोडी मिळवून या जाय. नाथ महाराज सांगतात बरं का. त्याचे पुढे सांगतात, वाया कुंठा तुमची करुणी काय. आपलं जे संचित लिहिले संचिती न चुके कल्पंती, वाया कुंठा कुंठी करुणी काय. तुकोबाराय सांगतात की आपण जन्माला जेव्हा आलो तेव्हा आपल्या कपाळावर सटीने एक अक्षर लिहिलेले बरं का. एक अक्षर लिहिलेले आणि ते सुद्धा स्वतःच्या बुद्धीने लिहिलेलं नाहीये. तर ब्रह्मदेवाने सांगितलंय तेवढंच काम ती सटी करते.
आणि ते जे लिहिलेलं अक्षर आहे बरं का, आमच्या सुदाम्या ब्राह्मणाच्या कपाळावर ते अक्षर होतं, म्हणजे दारिद्र्य. काय अक्षर होतं की 12 वर्ष तुला दारिद्र्यच भोगावं लागेल, असं ते अक्षर होतं बरं का. पण जेव्हा सुदाम्या ब्राह्मण देवाला भेटायला गेले, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले, आणि त्यावेळेला रस्त्यात चालताना त्यांना अतिशय घाम फुटला होता, त्या कपाळावर दवबिंदू साचले होते घामाचे, आणि म्हणून अगदी प्रेमाने भगवंताने कपाळावरून हात फिरवला. म्हणजे ते घामाचे दवबिंदू ते पुसायला भगवंताने हात फिरवला, तर ते दवबिंदू पुसायच्या ऐवजी ती ललाटच पत्रिका पुसून गेली. ते दारिद्र्य होतं ना, ते दारिद्र्य शब्द जे होता तोच पुसला गेला, आणि त्याची नगरी सोन्याची झाली. त्याची नगरी कशी झाली? सोन्याची झाली. आणि म्हणून आपल्याला उत्तम नरदेव प्राप्त झालेला आहे, आणि अगदी तो अनमोल आहे. आणि नुसतं अनमोल नाही तर अगदी अवीट आहे, नुसतं अवीट नाही तर कधी न मिळणारा आहे बरं का. अगदी तुकोबा इतके सुंदर सांगतात, कागटाली न्याये उपज उपजला देह न घडो उपाय घडो आले. तुकोबाऱ्या सांगतात की आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, कागताली न्याय. त्याला काय म्हणतात? कागताली न्याय. म्हणजे आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा. आता हे कदापि शक्य नाही. कावळा सापडेल का आंधळ्याच्या टाळीत? म्हणजे कावळा हा चतुर्पक्षी आहे. कावळा आंधळ्याच्याच काय, पण आपल्याला सुद्धा कधीच पकडता येणार नाही. असा कावळा तुकोबारा सांगतात एक वेळ आंधळ्याच्या टाळीत सापडेल बरं का. कागताली न्याय उपजला, न घडो उपाय घडो आले. न घडणारी गोष्ट घडली आणि आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. हा जो मनुष्य देह आहे तो कसा आहे? महात्माला सांगतात उत्तम पावला नरदेह. म्हणजे हा उत्तम नरदेह आहे. नुसता उत्तम नाही तुकोबर आहे, त्याचे पुढे सांगतात शरीर उत्तम शरीराची या ठिकाणी तुकोबराने प्रशंसा केलेली आहे. आणि तुम्ही जरी ते शरीर दुःखाचे कोठार घेतलं त्याच्या का, पण हा किमया कशी आहे? वरचं कडवं कसं आहे? शरीर दुःखाचे कोठार, आणि त्याच्यात खालचं कडवं कसं आहे? शरीर उत्तम चांगले. म्हणजे दोन्ही क्रिया, सुख आणि दुःख, या दोन्ही क्रिया या शरीराच्या माध्यमातून आपण भोगू शकतो. आपण स्वतंत्र आहोत भोगण्यासाठी. आपण सुख आणि दुःख या दोन्ही क्रिया भोगण्यासाठी आपण जर मनुष्य देहाचा वापर केला तर आपण स्वतंत्र आहोत. फक्त कर्म तसे केले पाहिजेत. तसे आपण कर्म केले तर येणारं जे फळ आहे ते सुख असेल किंवा दुःख असेल, पण येणारं जे फळ आहे ते आपल्याला भोगावंच लागेल. असा नियतीचा न्याय आहे.
नियतीचा न्याय आहे. म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुळे. घोसुळे आलं का? म्हणजे या शरीराच्या माध्यमातून सुखाचे घोसच्या घोस येतील. घोस माहितीच ना आपल्याला. लक्षात का? घोस म्हणजे आम्ही आणखी आपल्या भाषेत आपण टेंबार म्हणतो. आंब्याची टेंबार म्हणजे कमीत कमी 15 ते 20 आंबे त्या टेंबारीला असतात. तसं एकाच धाग्याला सुखाचे घोष येतात. कशामुळं? या ध्याच्या सानिध्याने. शरीर सुखाचे घोसुले. बरं, सुखाचे घोसुले असू दे, शरीर उत्तम चांगले असू दे, पण शरीरे साध्य व केले, शरीरे साधिले परब्रह्म. हे महत्वाचं आहे. तुम्हाला सुख प्राप्त झालं, तुम्ही उत्तम जगले, त्याच्यापेक्षा शरीरे साध्य व केले, शरीरे साधिले परब्रह्म, हे महत्वाचं आहे. बरं का? आणि म्हणून उत्तम या ठिकाणी नाथ महाराज शरीराला उत्तम का म्हणतात, नरदेहाला उत्तम का म्हणतात? तर त्याचं कारण येण्याची शरीरे, माऊली ज्ञानोबराय सांगतात, येण्याची शरीरे गीतेत सांगतात, शरीरा येणे सरे आणि किम मूळ येर झाले शिरा पडे. येण्याची शरीरे म्हणून हे उत्तम आहे. मनुष्याचे उत्तम काय आहे? येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. त्याच्या पुढे तुकोबरा त्याच्यावर वक्तव्य करतात. जन्म नाही रे शपथ घेऊन सांगतात. अगदी गळ्याला हात घेतात आमच्यासाठी. आणि खोटी बोलणारी माणसं आईची शपथ घेतात. खोटी बोलणारी माणसं इथपर्यंत मदल गेलेली माणूस खोटं पचवण्यासाठी मूळ सुद्धा हातात घेतो. महाराज आम्ही म्हणतो तुमचं कोणी काय कशासाठी मूळ हातात घेता, कशाला आईची शपथ घेता? पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तुका म्हणे माझी भाक. तुकोबाला शब्दावर सांगतात जन्म नाही रे, आणि पुन्हा तुम्हाला कधीच जन्म येणार नाही. याच देही याच डोळा. तुम्ही या शरीराने जर कार्य केलं, या शरीराने भगवंताची भक्ती केली, तर पुन्हा जन्म तुम्हाला कधीच येणार नाही. तुकोबा ते शब्दावर सांगतात. आणि म्हणून आपल्याला म्हणजे उत्तम नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि उत्तम नरदेह प्राप्त झाल्यानंतर नाथ महाराज सांगतात त्याचे सार काही आहे. काय सांगतात? तुम्हाला नरदेह प्राप्त झाला ना, मग आता काय कर सार. मग सार काय आहे? तुकोबांच्या भाषेत सार 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 विठोबा. जगात सार काय असेल तर विठोबाचं नाम सार आहे. आणि असं जे नाम आहे, सारासार विचार करा उठा उठी. सार काय आणि असार काय याचा विचार करा. नामधारा कंठी विठोबाचे तुकोबराय सांगतात. ते पांडुरंगाचं जे विठोबाचं नाम आहे ते आपल्या कंठात धारण करायचे, आणि कंठात धारण करून त्याचा उच्चार केला तर जन्म नाही रे. आणि त्याचे सार काही आहे. नाथ महाराज सांगतात की मनुष्यदेह प्राप्त झाला ना, हा उत्तम आहे.
या ध्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता, जन्म मृत्यूची रहाटी चुकू शकता, पण त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि जे केलं पाहिजे ते तिसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात, नको समो विषय कामा फार सुंदर अभंग आहे. आणि अभंगाचं ध्रुवपद तर इतकं श्रेष्ठ आहे. नको श्रम विषय कामा, काहीतरी भजे रामा, उत्तम पावला. तुला उत्तम नरदेव प्राप्त झालेला आहे ना, तर मग काय कर, नको श्रमू विषय कामा. का नको? तुकोबा सांगतात, विषयांचे सुख येथे वाटे, पुढे अवघड यमदंड मारिती तोडिती झोडिती नित्य, यमाचे किंकर बहुसार. असेल का? अतिशय पुढे यमदंड फार कठीण आहे महाराज. आपली अवस्था कठीण होईल. एकदा हा देह आपण सोडला ना, बरं का, हा देह सोडला, हा देह इथंच पडेल. पण याच्या जो सूक्ष्म देह आहे त्याला घेऊन यम जातात. आणि यम सुद्धा सूक्ष्म देहानेच येतात. यम ते अशा आकाराने येत नाही, पण याच्यातील सूक्ष्म देहाला तो सूक्ष्म देह दिसतो. आणि मग हा सांगतो, ते बघा ते दोघं जण आहेत पहा, म्हणजे ते याला दिसतात फक्त, या सूक्ष्म देहाला ते तो सूक्ष्म देह दिसतो. आणि ते दोन जे येतात ते या सूक्ष्म देहाला घेऊन जातात. आणि व्याधी आहे, जो जाच आहे, आपण केलेल्या कर्माचं फळ त्या सूक्ष्म देहाला तिथे नेऊन भोगावं लागतंय. अतिशय कठीण जाच आहे, अतिशय कठीण याचना आहे पहा. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, नको नका श्रमू विषय कामा. विषयाच्या नादी लागू नका. तुम्ही विषयाच्या नादी लागाल तर आपली पुढची जी वाटचाल आहे ती अतिशय कठीण होईल. अगदी पाहायचंच असेल आपल्याला तर तुकोबा इतकं सुंदर दाखला देतात बरं का. पहा त्या रावणा काय वासनेच्या संगे जाऊ नको म्हणा. पहा त्या रावणा काय झाले, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणजे जे मोठ्यांचे उदाहरण तुकोबाने दिले बरं का. आमचं उदाहरण नाही घेतलं, सामान्याचं नाही घेतलं, मोठ्यांचं उदाहरण. रावणा ब्रह्मवेत्ता होता, पण अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. आणि वासना त्याच्या ठिकाणी. कबीर महाराज सांगतात, परनारी पेरी छुरी मत लगाव तेरे अंग, जसं शीस रावण के गए पर नारी के संग. कबीर महाराज सुद्धा मोठ्याचं उदाहरण देतात, सामान्याचं देत नाहीत. सामान्य बलात्काराचं उदाहरण देत नाहीत ते. की जो लंकेचा राजा होता, 33 कोटी देव बंदीखान्यात, चंद्र सूर्य पाणी भरत होते, रिद्धी सिद्धी झाडू मारत होते, एवढा मोठा बरं का. पण परनारी पेहरी छुरी मत लगाव तेरे अंग. काय सांगतात कबीर महाराज, परस्त्री पेहरी छुरी म्हणजे मेनातून काढलेली तलवार,
पेहरी छुरी म्हणजे अगदी सुसज्ज तलवार, पेहरी छुरी मत लगाव तेरे अंग. जर आपण ठरवलं ना तलवारीला जर असं जर खेचायचं ठरवलं तर काय होईल, आमची पाचही बोट उतरून जातील. मत लगाव तेरे अंग, तिला तुम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. जर शीस रावण के गए पर नारी के संग. रावणाने प्रयत्न केला आणि रावणाने केलेल्या प्रयत्नाला असं फळ आलं की संपूर्ण लंकेचा नाश झाला. संपूर्ण लंकेचा नाश झाला. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात नका श्रमू विषय कामा. बरं का, जहा काम वहा राम नहीं, जहा काम वहा राम नहीं, जहा राम वहा काम नहीं. कबीरजी सांगतात की जिथे काम आहे ना तिथे राम नाही. रामाचं आणि कामाचं कधीच पटलं नाही. रामाचं आणि कामाचं कधीच पटलं नाही. जहा राम वहा काम नाही, जहा काम वहा राम नाही. बरं का, आणि म्हणून नाथ महाराज या ठिकाणी संगती लावतात नका श्रमू विषय कामा. म्हणजे विषयांच्या संगतीने आपण गेलो तर रावणाची जर फजिती झाली, रावण तर आपल्या कुळाचा क्षय करून गेलाच गेला, पण त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा बलाढ्य इंद्रा पडली भगे. 33 कोटी देवांचा राजा इंद्र, त्याची सची नावाची जी पत्नी तितकी रूपवान स्त्री अद्याप पुढे जगात जन्माला आलेली नाही. पण तिथे सुद्धा काय केली, कळी लावली नारदाने म्हणे पृथ्वी तलावर जर गेलास ना राजा तर गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तुझी सची काय तिच्या पुढे, इतकी रूपवान आहे, इतकी सुंदर आहे. तेव्हापासून त्याला सारखी स्वप्न पडायची. आणि मग स्वप्न कसं आहे, स्वप्न मिथ्या आहे, स्वप्न खोटं आहे. पण तरी सुद्धा तो पृथ्वी तलावर मृत्यूलोकी आला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने काय केलं, अनेक वेगवेगळे आख्यायिका, पण मोराचं रूप घेतलं. पण कधी, जेव्हा गौतम ऋषी तिकडनं आले तोपर्यंत ऋतू स्नात झालेली अहिल्या देवी तिने सांगितलं, आणि शिवाय दुपारी 12 वाजता तिने सांगितलं की हा धर्म नाहीये, हा धर्म नाहीये. दुपारचे 12 वाजले आणि मी ऋतुस्नात आहे, पण स्त्रीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तिने त्याला काय दिला, भोग दिला. एवढ्यात गौतम ऋषी आले, त्याला काहीतरी वेगळं वाटलं आणि तिलाही समजलं परपुरुषाचा स्पर्श कुठेही केला, कोणीही केला तरी त्या स्त्रीला तात्काळ समजतो. आणि काळोखात तुम्ही दुसऱ्याची चप्पल घालून बघा, काळोखात दुसऱ्याची चप्पल घाला, न पाहता समजते ही माझी नाही, न डोळ्याने न पाहता समजते पायात घातल्याबरोबर ही चप्पल माझी नाही. तसं तिलाही समजलं की हा स्पर्श माझ्या गौतम ऋषीचा नाही. ती तिथेच खजील झाली होती. एवढ्यात गौतम ऋषी आले. हा भाग्य 33 कोटी देवांचा राजा इंद्र त्या कवाडात लपला होता महाराज. जसे गौतम ऋषी आत आले तसा तो मोराचं रूप घेऊन बाहेर पडला. आणि बाहेर पाहिल्यानंतर इंद्रा पडली भगे. शाप दिला गौतम ऋषीने, जा म्हणे. आणि म्हणून मोर नाचतो तेव्हा रडतो. मोर आनंदाने नाचत नाहीये, कारण स्त्री संग त्याच्या आयुष्यात संपला. मोराला स्त्री संग करता येत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्याचा काम जागा होतो त्यावेळेला तो नाचतो. जसं भगवान शंकर क्रोधाने क्रोधयुक्त झाले, अतिशय रागाला भयंकर राग आला तर ते काय करतात, तांडव नृत्य. आम्ही नाचू का, रागाने माणूस नाचतो का, माणूस कसा नाचतो, प्रेमाने नाचतो. पण भगवान शंकर क्रोधाने नाचायचे. क्रोध आला, तांडव नृत्य करायला का आपण ठरवायचं की अतिशय क्रोध आलेला आहे. त्याचप्रमाणे मोर हा प्रेमाने नाचत नाहीये, तर दुःखाने व्यथित होऊन नाचतो. आणि त्याच्या डोळ्यातून जे अश्रू पडतात म्हणजे ते वर्म आहे, तिथे लांडोर असते. म्हणजे लांडोर म्हणजे स्त्री, मोराच्या जातीची स्त्री, तिला लांडोर म्हणतात. ती लांडोर त्याचे खाली पडणारे अश्रू ती स्वतःच्या मुखाने गिळते आणि त्याच्यापासून तिला गर्भधारणा होते. अन्यथा तिला लांडोर असो किंवा मोर असो
स्त्रीसंग करता येत नाही. आणि त्याचं कारण आहे इंद्राने केलेले कर्म अखिल मूळ जातीला आतापर्यंत भोगावं लागलं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. आणि चंद्र झाला काळा कशाला का. तर मी तर नेहमी सांगतो की हा चंद्रावर आलेला आळ आहे. गुरुपत्नी आपल्या खांद्यावर त्याने वाहिली, पण त्याचा तसं काही उद्दिष्ट नव्हतं. पण हेच तत्व जर आपल्याला खरं करून पाहायचं असेल तर हेच तत्व लंकेमध्ये जेव्हा हनुमंतराय सीताशुद्धीसाठी गेले, प्रभू रामाने सांगितलं होतं की सीतेचा शोध आणा, म्हणजे शोध लावायचा आहे फक्त, सीता कुठे. हनुमंतराय लंकेला गेले. अशोक वाटिकेमध्ये सीतामाई होती आणि सीतामाईने आपली व्यथा वर्णन केली की हे राजा, मला प्रभू रामाची भेट कधी होईल. म्हणे माते, तुझी इच्छा असेल तर एका क्षणात मी तुला प्रभू रामाची भेट घडवून देईल. फक्त माझ्या पाठीवर बस, एका क्षणात मी तुला रामाचं दर्शन घडवून देईल. आणि त्यावेळेला सीता माता सांगते की हे देवा हनुमंतराया, आता एक वेळ चंद्राने चुकी केलेली आहे. म्हणजे चंद्र त्या ठिकाणी काय झालेले भाववश होऊन त्यांनी गुरुपत्नी आपल्या खांद्यावर घेतली आणि समाजाने आवाज उठवला की चंद्राने गुरुपत्नी पळवून नेली. आणि हा आळ, हा डाग हे हनुमंतराया तुला लागू नये म्हणून तुला जेवढं काम, बरं का, जेणे काम तेने करो, बिदा करे सो गोते खाय. तू एवढंच काम कर, तुला जेवढं सांगितलंय तेवढं. आणि म्हणून हनुमंतराय तसेच निघाले आणि प्रभू रामाला येऊन सांगितलं सीता सुरक्षित अशोक वाटिकेमध्ये आहे. एवढं सांगायचं होतं. आणि म्हणून आपण कुठे आहोत, नको समूह विषय कामा, इथे आपण आहोत. चंद्रावर तो एक आळ आला. मला फक्त एवढं ते तिन्ही उदाहरणं ही मोठ्यांची आहेत आणि मोठ्यांची उदाहरण घेऊन छोट्यांनी त्याचं अनुकरण करायचं नाही. आपल्याला त्याच्यातून शिकायचंय. 16,108 बायका भगवान श्री कृष्णाच्या असतील म्हणून आपण त्याचा विचार करायचा नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, उच्चार करायचे आणि आचार करायचे प्रभू रामाचा. प्रभू रामाचं आचरण किती श्रेष्ठ होतं त्याचा विचार करून प्रभू रामाप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करूया आणि भगवान श्रीकृष्णाचा फक्त उच्चार करूया. आणि म्हणून जिथे राम आहे तिथे काम नाही, जिथे काम आहे तिथे राम नाही. आणि म्हणून नाथ महाराज तिसऱ्या चरणात इतकं सुंदर सांगतात की नको श्रमो विषय कामा, काहीतरी भजे रामा. कारण तू रामाचं भजन केलं, नाथ महाराज सांगतात रामाचं भजन केलं तर तुझी विषय वासना जी आहे, तुझा जो काम आहे तो काम आपोआप का होईल, जिरून जाईल. तो कामच राम होईल. म्हणून तू रामाचं भजन कर. अन्यथा कोणत्याही देवाचं भजन केलं तरी सुद्धा तुझं काम जाणार नाही. असं स्पष्ट मत नाथ महाराज तिसऱ्या चरणात वर्णन करतात. त्याच्या पुढे चौथ्या चरणात जन्म मरणाच्या खेपा, जन्म मरणाच्या खेपा, ओ जन्म मरणाच्या खेपा, जन्म मरणाच्या खेपा, जन्म मरणाच्या खेपा, जन्म मरणाच्या निवारे रे बापा, उत्तम पावला नरदेव. किती सुंदर नाथ महाराज सांगतात. तुला उत्तम नरदेव प्राप्त झालेले ना, तर आता हेच कर. काय कर, जन्म मरणाच्या खेपा निवारी रे बापा. बापा शब्द वापरला महाराज आपल्याला. त्याला साधू म्हणतात,
साधू म्हणतात की संपूर्ण जगाला तो काय बापासारखा म्हणतो, निवारे निवारे रे बापा, हे बापा तू जन्म मरणाच्या, हे बापा उत्तम पावला नरदेह, हा उत्तम नरदेह आहे. या नरदेहाच्या माध्यमातून तू जन्म मरणाच्या खेपा सुद्धा चुकवशील. चला का जन्म मरणाच्या सुद्धा निवारे निवारे रे बापा, निश्चित तुला जन्म मृत्यूची राहटी चुकवता येईल, तिचं निवारण करता येईल. आणि म्हणून उत्तम पावला नरदेह. एकदा भजन करूया. विठोबा भूज सोपे. नाथ मला शेवटच्या चरणात सांगतात, अगदी सोपं गुह्य सांगतो तुम्हाला. राम नाम सदा जपे, रात्रंदिवस नित्य प्रभू रामाचं नामस्मरण जर आपण केलं तर नाथ महाराज एक वेगळ्या भागात सांगतात, नामपाठ करा, नामपाठ करा आणि चुकवारे फेरा 84चा. 84चा फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला काय करायचंय, नामपाठ करा, नामपाठ करा. राम नाम सदा जपे. नाम चांगले चांगले कंठी राहो भले कपटी कुळ उद्धरिले, मुक्त केले राम म्हणता रामची होईजे, पदी बैसून ये पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचने आहे विश्वासी अनुभव पाहे. ज्ञानेश्वर ज्या निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत ती आपल्यातून गेलेली व्यक्ती श्री काशीनाथ महादेव कडव, त्यांना आज 10 दिवस जाऊन झालेले आहेत. त्यांचा प्रवास एकदा 13 दिवस झाले की पुढचा प्रवास त्यांचा सुरू होईल. आणि म्हणून आज या ठिकाणी 10व्या दिवशी त्यांचे जे सुपुत्र पांडुरंग काशीनाथ कडव आणि रमेश काशीनाथ कडव यांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. तुम्हा सर्व कडव परिवाराची सेवा मधपामाराकडून घडली, त्याचप्रमाणे आपल्या गावाची सेवा मधपामाराकडून घडली. आणि सरलांब्याची मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. आपले आकाश महाराजले, चेतनले, भाऊलिये आणि सर्व सरलांब्याचा परिवार आज या ठिकाणी, त्याचप्रमाणे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, आपले विनोद भाऊ, रवी भाऊ दोघे पण बसले. असू द्या, असं का, असू द्या, तरी ठीक आहे. आता फक्त आपल्यातून गेलेली जो आत्मा आहे, आत्मा नाही आला गेला, सदा आनंदी राहिला, तरी सुद्धा आपल्याला त्या आत्म्याला अधिक आनंद व्हावा. तर आत्मा तेव्हा आनंदित होतो की राम नाम सदा जपे. आम्ही जेव्हा राम नामाचा जप करू त्यावेळेला तो आत्मा अधिक प्रफुल्लित, अधिक आनंदित होतो. आणि म्हणून आपण एकदा भगवंताचं भजन करूया. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण